कुपवाडमधील बहुचर्चित ट्रिमिक्स रस्त्याचं बंद असलेलं काम आणि रस्त्याच्या मध्ये येणारे विद्युत खांब काढण्याच्या मागणीसाठी कुपवाड शहर संघर्ष समिती आणि व्यापारी संघटनेच्या वतीने प्रशासनाविरोधात सोसायटी चौकात रास्ता रोको आंदोलन केले। गेल्या काही महिन्यापासून प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे शहरातील अर्धवट स्थितीत काम बंद असलेले रस्ते काम हे रस्त्याला अडथळा ठरणारे विद्युत पोल काढून त्वरित सुरू करावे अशी मागणी वारंवार संघर्ष समिती, व्यापारी संघटना याचबरोबर सामाजिक संघटनांनी महापालिका प्रशासनास निवेदनाद्वारे केली होती। परंतु महापालिका प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आज अखेर पाहायला मिळालं होतं। अखेर संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी स्थानिक नागरिकांनी मंगळवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केलं। या आंदोलनामुळे शहरातील वाहतूक काही काळ खोळंबली। यावेळी महापालिका प्रशासनाकडून सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर यांनी आंदोलन ठिकाणी भेट देऊन त्वरित विद्युत पोल हटवून काम सुरू करण्याचं आश्वासन दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले। बहुचर्चित अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत। औद्योगिक वसाहत असल्याने वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्यावरून जीव मुठीत धरून शाळकरी मुले, महिला आणि वृद्ध नागरिकांना रस्ता पार करावा लागतोय। त्यामुळे संतप्त झालेल्या व्यापारी नागरिकांनी हे रास्ता रोको आंदोलन केलं।